हॅलो फ्रेंड्स, तर बघा बऱ्याच जणांची शंका येते की ट्रिग्नोमेट्रीचा टेबल पाठ होत नाही, कसा पाठ करायचा? तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रीचा टेबल कसा पाठ करायचा ह्याची ट्रिक बघणार आहे। 9th स्टँडर्डसाठी असू दे किंवा 10th स्टँडर्डसाठी असू दे, आपल्याला कंपल्सरी ट्रिग्नोमेट्रीचा टेबल हा पाठच लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येत नाही। आणि 10th स्टँडर्डसाठी बघा मेन्स्युरेशनसाठी पण साईनच्या 30 साईन 40च्या व्हॅल्यू लागतात। मग हा टेबल कसा ट्रिकनं पाठ करायचा ह्याची तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। आता बघा, टेबल लिहिताना तुम्ही काय करतायसा, जे तुमचे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत ते लिहितायसा। कोणकोणते आहेत? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा। त्यानंतर अँगल किती आहेत बघा, 0, 30, 45, 60 आणि 90। फक्त साइन थिटाचे जे रेशोज आहेत ते पाठ करायचे आणि बाकीचे खालचे आहेत ते ट्रिकने कसं लिहायचे ते सांगतो। बघा, साइनचा तुम्ही पाठ करा। काय साइनच्या व्हॅल्यू आहेत तर 0, 1/2, 1/√2, √3/2 and 1। आता बघा साइनचा झाला, साइन थिटा नंतर कोणती थिटा येते? कॉस थिटा। साइन थिटाच्या अपोजिट म्हणजे बघा साइन थिटाचा एंड कुठे होतोय? 1 ला। मग 1 पासून ह्या साइडला लिहिता यायचं परत उलट। म्हणजे बघा कॉस थिटाची पहिली व्हॅल्यू किती येणार? 1। 1 नंतर किती आहे? √3/2, म्हणजे इथे लिहिणार √3/2, त्यानंतर 1/√2, परत बघा 1/2 आणि 0। बघा साइन थिटाच्या ज्या लिहिल्या त्याच्या बरोबर उलट्या साइडनं कोणत्या लिहितायच्या? कॉस थिटाच्या। त्यानंतर टॅन थिटा। मग टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा। म्हणजे जर मला टॅन थिटाची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी कुणाचा रेशो घेणार? साइन थिटा अपॉन कॉस थिटा। मग टेबल मध्ये पण सेम तेच करायचंय। बघा रेशो घ्या, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, 0/1। आन्सर किती येणार आहे? 0, 1/2 आणि अपॉन √3/2। म्हणजे जर मी या दोघांचा रेशो घेतला तर डिनोमिनेटरचा 2 कॅन्सल होणार आहे आणि राहणार आहे किती? 1/√3। इथे पण बघा 1/√2 अपॉन 1/√2, √2 ला √2 कॅन्सल होणार आणि राहणार आहे 1। इथे पण बघा 2 ला 2 कॅन्सल होणार आहे आणि राहणार आहे √3। आणि ह्या पूर्ण टेबल मध्ये एक लक्षात ठेवायचं, जिथं तुमचा 1/0 येईल तिथं व्हॅल्यू लिहायची नॉट डिफाईन्ड, त्यालाच आपण म्हणतोय इन्फिनिटी। बघा 1/0 म्हणजे इथं किती लिहिणार आहे तुम्ही? नॉट डिफाईन्ड। आता बघा पुढची थिटा आहे तुमची कोसेक थिटा। कोसेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर साइन थिटाचा रेसिप्रोकल आहे। मग रेसिप्रोकल म्हणजे काय? उलट करत जायचं। म्हणजे बघा पहिली साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 0। 0 ला डिनोमिनेटर नाही म्हणजे किती असणार आहे? 1। मग अपोजिट करा, 0/1 चा अपोजिट येणार आहे 1/0। मग काय सांगितलं तुम्हाला? जिथं 1/0 येईल तिथं काय लिहायची व्हॅल्यू? इन्फिनिटी लिहायची। परत बघा 1/2 चा उलट करा म्हणजे किती येणार आहे? 2/1 म्हणजे फक्त 1 लिहिणार। 1/√2 चा उलट किती येणार आहे? √2। त्यानंतर इथे येणार आहे 2/√3 आणि 1/1 चा उलट किती येणार आहे? 1। आता बघा पुढची थिटा आहे तुमची सेक थिटा। सेक थिटा कोणाचा रेसिप्रोकल आहे? तर कॉस थिटाचा रेसिप्रोकल आहे। जसं तुम्ही साइनच्या अपोजिट कोसेक थिटा लिहिलंसा तसंच कॉसच्या